प्रभु की वचन की ओर जाएंगे। प्रभु की स्तुति हो जिसने आज का ये दिन हमें दिया। और हम बहुत दिनों से, बहुत सालों से मैं कहूँगा कि एक बात सुनते आ रहे हैं कि प्रभु का आना बहुत ही नज़दीक है। हालेलुया। इतना ही नहीं, प्रभु यीशु मसीह ने भी कहा था कि मैं जल्द आने वाला हूँ। हालेलुया। और बहुत बार अब तो जो चिन्ह प्रभु ने हमें दिखाए हैं, उन चिन्हों के द्वारा हम समझ सकते हैं कि अब तो बहुत ही नज़दीक आ गया है। हालेलुया। नाही का, बऱ्याच आपण म्हणतो प्रभू लवकरच येत आहे, प्रभू लवकरच येत आहे। पण मग जर प्रभू येत आहे तर मग आपण तयारी कशी करणार? तयारी करा सगळे पास्टर सांगत आहेत, नाही का। देवाच्या वचनाच्या द्वारे आज आपण पाहणार आहोत की कशी तयारी करायची आपण स्वतःची, की प्रभू ज्या वेळेला येईल त्यावेळेला आम्ही त्याच्याबरोबर असू शकू। जब प्रभु हमें लेने के लिए आएगा तब हम उसके साथ हो, इसलिए किस तरह से हमें तैयारी करनी पड़ेगी। हम सब ने अपने मन में ठान लिया है, तय किया है, निश्चय किया है कि अब इस पृथ्वी पर हमारा कुछ भी नहीं है। क्या मैं सही कह रहा हूँ? हम सब ने ये हमारे मन में निश्चय किया है कि अब इस पृथ्वी पर मेरा कुछ भी नहीं है, तो स्वर्ग में मेरा कुछ हो, इसलिए किस तरह से हमें तैयारी करनी है। जब हम दूसरे किसी देश में जाते हैं तो हम पहले से ही तैयारी करते हैं। पासपोर्ट निकालो, ये निकालो, वो निकालो, बैग भरो, कपड़ा बिपड़ा सब तैयार करते हैं ना। अगर हम शादी करने का तय करते हैं तो उसके लिए भी कितनी तैयारी हमें करनी पड़ती है। हमें अगर घर बनाना हो तो उसके लिए भी बहुत सारी तैयारी करनी पड़ती है। तो सोचिए, जब पृथ्वी के इन बातों के लिए हम सब इतनी तैयारी करते हैं तो स्वर्ग के घर के लिए हमें कितनी तैयारी करनी पड़ेगी। मग स्वर्गातील घरासाठी आम्हाला किती तयारी करावी लागेल आणि ती कशी करावी हे देवाच्या वचनातून आज परमेश्वर आपल्याला शिकवत आहे। काय म्हणतंय वचन पहा, लेवीचं पुस्तक 24वां अध्याय वचन 1 ते 4। लेवी की किताब 24वां अध्याय, लेव्य व्यवस्था 24वां अध्याय वचन 1 से 4। लेवी 24वां अध्याय वचन 1 ते 4। आणि यहोवा मोशेशी बोलला, तो म्हणाला, इस्रायलच्या संतनात आज्ञा कर की उजेडासाठी दीप लावून निरंतर जळ ठेवायला त्याने कुठून काढलेले जैतुनाचे तेल, शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे। साक्षीच्या कोशाच्या पडद्याबाहेर सभामंडपात अहोनाने जे व्यवस्थित लावून संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत यहोवासमोर निरंतर ठेवावा। हा तुमच्या पिढ्यानपिढ्या सर्व काळचा नियम असावा। त्याने यहोवासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे नेहमी व्यवस्थित लावून ठेवावे। दीपवृक्षावरील दिवे सतत पेटते राहिले पाहिजेत, सतत जळते राहिले पाहिजेत। कुठून? संध्याकाळपासून सकाळपर्यंत ते सतत पेटते राहिले पाहिजेत। आणि काय म्हटलंय? इस्रायलासाठी सर्व काळचा हा नियम आहे। हालेलुया। देवाच्या कृपेनं आपण आता इस्रायली स्वतःला म्हणू शकतो। हालेलुया। आणि मग आपल्या सर्वांसाठी एक नियम है। मैं हिंदी में पढ़ता हूँ। फिर यहोवा ने मूसा से कहा, इस्राएलियों को यह आज्ञा दे कि मेरे पास उजियाला देने के लिए कूट के निकाला हुआ जैतून का निर्मल तेल ले आना कि दीपक नित्य जलता रहे। हालेलुया। क्या लिखा है यहाँ पर? दीपक नित्य जलता रहे। दिवा निरंतर पेटत राहिला पाहिजे। आमेन। आता दिवा निरंतर पेटत राहिला पाहिजे म्हणजे कुठला दिवा म्हटलंय?
वेदीवरचा दिवा। कहाँ का दीप? वेदी पर जो जलाया जाता है वो दीप निरंतर जलते रहना चाहिए। अगर हम अपने शरीर को वेदी कहें और उसमें रहने वाले पवित्र आत्मा को दीप कहें, तो नए नियम के अनुसार या आध्यात्मिक अर्थ के अनुसार हम ये कह सकते हैं कि हमारे शरीर में जो आत्मा का दीप है वो निरंतर प्रभु के लिए जलते रहना चाहिए। हालेलुया। निरंतर, तो विजता कामा नये। म्हणजेच काय की आमची दृष्टी सर्वदा वेदीवर, म्हणजे वेदीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याकडे असावी आणि त्याकडे आपण पाहत राहावं। हालेलुया। शमूएल के बारे में हम सब जानते हैं। जब वो छोटा सा था तब वो प्रभु की सेवा के लिए दे दिया गया। प्रभूच्या सेवेसाठी त्याला अर्पण करण्यात आलं आणि त्यावेळेला एली नावाचा याजक जो होता त्या याजकाबरोबर तो त्या मंदिरामध्ये प्रभूची सेवा करत असे। म्हणजेच विशेष करून तो दीप जळतं ठेवण्याचं काम तो करत असे। हालेलुया। बघा, एक छोटासा मुलगा केवढी मोठी सेवा त्यांनी स्वतःवर घेतलेली होती। रात्रभर दिवा जळत ठेवायचा म्हणजे झोपून चालेल का हो प्रियांनो? सांगा मला। मध्येच विजला तर देवाचा नियम मोडला जाईल। आणि हा मुलगा त्या ठिकाणी प्रभूची सेवा करत जागा राहायचा आणि अशाच वेळेला प्रभूने त्याची सेवा पाहिली। परमेश्वर ने उसकी सेवा को देखा, उसके त्याग को देखा, उसके स्वभाव को देखा और फिर परमेश्वर ने उसकी भेंट ली और उससे बातें की। हालेलुया। परमेश्वर खुद वहां पर आकर क्या कहने लगा? उसके नाम से उसने आवाज दी, शमूएल। शमूएल डर गया। ये कौन सी आवाज है? उसको लगा एली ने मुझे आवाज दी होगी, इसलिए वो एली के पास गया। लेकिन एली कहता है कि मैंने नहीं तुझे बुलाया। 3 बार इस तरह से होता है। फिर एली उसको बता देता है कि अब की बार तो ऐसा कहना कि मैं यहां हूं प्रभु। हालेलुया। और परमेश्वर ने शमूएल के साथ बात की, उसने उसका नाम लेकर उसे पुकारा। हालेलुया। यही नियम, हाच नियम परमेश्वराने इस्रायलासाठी आणि म्हणजेच प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी लावून ठेवलेला आहे की हा दिवा तुम्ही अखंड जळू द्या। म्हणजे तुमचं मन, तुमचा आत्मा, तुमचे विचार हे सर्वदा प्रभूच्या वचनामध्ये चालत राहिले पाहिजेत। हालेलुया। आणि हाच नियम थोड्याशा वेगळ्या अर्थानं प्रभू येशू ख्रिस्तानं नवीन करारामध्ये देखील आम्हाला सांगितलेला आहे। काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? पहा, लूकच्या पुस्तकातलं 21वां अध्याय वचन 34 ते 36। लूक का शुभ वर्तमान, उसमें 21वां अध्याय और वचन 34 से 36। लोक शुभ वर्तमान वचन 21, 34 ते 36। परंतु तुम्ही आपणाला सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी व मद्यपीपणा व मी हल्लीच्या आयुष्य संबंधीच्या चिंता याकडून तुमची अंतकरणे जड होतील व तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल। कारण तो सर्व पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्वांवर तसाच येईल। यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासारखे उभे राहायला सबल असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा। आमेन। इथे काय म्हटलेलं आहे पहा, सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे रहा, म्हणजेच तुमचा दिवा विझता कामा नये। हालेलुया। देखिए हिंदी हम पढ़ते हैं, इसलिए सावधान रहो, ऐसा न हो कि तुम्हारे मन खुमार और मतवालेपन और इस जीवन की चिंताओं से सुस्त हो जाए और वह दिन तुम पर फंदे के समान अचानक आ पड़े, क्योंकि वह सारी पृथ्वी के सब रहने वालों पर इसी प्रकार आ पड़ेगा। इसलिए
जागते रहो और हर समय प्रार्थना करते रहो कि तुम इन सब आने वाली घटनाओं से बचने और मनुष्य के पुत्र के सामने खड़े होने के योग्य बनो। हालेलुया। क्या करना है? जागते रहना है और हर समय प्रार्थना करते रहना है। हालेलुया। सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे रहा। हे कोणी सांगितलं आम्हाला? येशूनं. पहिलं जुन्या करारामध्ये आपण पाहतो की पित्यानं त्यावेळच्या लोकांना म्हणजे सर्वांना नियम लावून दिला की दिवा पेटता राहिला पाहिजे. मग नवीन करारामध्ये प्रभू येशू स्वतः तोच नियम आम्हालाही लावून ठेवतो आहे की सर्व प्रसंगी तुम्ही काय करा? जागे राहा, प्रार्थना करा. हालेलुया. आता आणखीन एक गोष्ट याच्याही पुढे जाऊन पौल सुद्धा आम्हाला सावध करतो. कशी तयारी करायची या दिवसांमध्ये स्वतःला. इन दिनों में खुद को किस तरह से तैयार करे. पौलुस भी हमें कहता है. क्या कहता है? देखिए, पहले थिस्सलुनीकियों की किताब उसमें 5वां अध्याय और वचन 19. पहिला थिस्सल 5वां अध्याय आणि वचन 19. पहिला थिस्सल 5वां अध्याय वचन 19. आत्म्याला विझू नका, भविष्यवाद्यांचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. क्या लिखा है यहाँ पर? देखिए 19वां वचन, आत्मा को न बुझाओ. हालेलुया. वचन काय आहे? आत्मा को न बुझाओ. दीप जलते रहना चाहिए. आत्मा सर्व प्रसंगी काय राहायला पाहिजे? जागा असला पाहिजे. आत्म्याला विझवू नका. बघा, जेव्हापासून पृथ्वीची निर्मिती झाली, जब से इस पृथ्वी की निर्मिती हो गई, तब से परमेश्वर हमसे ये बातें बताते आ रहा है. हालेलुया. देखो, पुराने नियम में हम देखते हैं कि पहले परमेश्वर हमारा पिता लोगों से बातें करता था. परमेश्वर स्वतः आमने सामने काय करत होता? लोकांबरोबर बोलत होता. हालेलुया. आपल्याला माहित आहे, आदामा बरोबर तो बोलत होता. आदाम के साथ वो बातें करता था. उसके बाद हमने देखा नूह के साथ वो बातें करता था, अब्राहम के साथ वो बातें करता था, मूसा के साथ वो बातें करता था. और उसके बाद परमेश्वर ने खुद ने बातें करना छोड़ दिया. उन बातों से परमेश्वर क्या दिखाता था, क्या सिखाता था? कि हमें आत्मा में चलते रहना चाहिए. इसलिए जब भी गलती होती थी, परमेश्वर आता था और अपने सेवकों से बात करता था, उन्हें बताता था, ताकि उनमें से कोई भी दिया बुझ न सके. हालेलुया. परमेश्वर स्वतः या गोष्टी त्या लोकांबरोबर बोलत होता. कालांतरानं आपण पाहतो की परमेश्वरानं तोंडोतोंड बोलणं बंद केलं. हालेलुया. किती छान असतं ना की आज पण तीच परिस्थिती आपल्या समोर असती तर. रोज आपल्याला प्रभूचे देवाचे शब्द ऐकायला तोंडोतोंड मिळाले असते. परंतु काय झालं? दिवे पेटते राहिले नाहीत आणि म्हणून पित्यानं मग तोंडोतोंड बोलणं बंद केलं आणि मग तो भविष्यवाद्यांच्या द्वारे बोलायला लागला. हालेलुया. भविष्यवक्ताओं के द्वारा फिर परमेश्वर बातें करने लगा, ताकि जो पीढ़ी उसने बनाई थी, जिस इंसान को उसने बनाया था, उनके दिए बुझ न जाए, वो अंधकार में न जाए, वो परमेश्वर से दूर न जाए. इसलिए भविष्यवक्ताओं के द्वारा प्रभु जी बातें करने लगे. फिर ये भी धीरे 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 कम होता गया. परमेश्वर और मनुष्य का रिश्ता जैसे कम होता गया, वैसे ये बातें भी कम होती गई.
हालेलुया। फिर परमेश्वर ने क्या किया, अपने इकलौते पुत्र प्रभु यीशु मसीह को भेजा इस दुनिया में, किस लिए, हमारे दिए जलाने के लिए। हालेलुया। फिर नंतर प्रभू येशूला देवानं या पृथ्वीवर पाठवलं यासाठी की प्रत्येकाचे दिवे पेटते राहावेत, प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आत्मज्योत जळत राहावी आणि प्रत्येकानं आत्म्यासाठी जगावं म्हणून। मग प्रभू येशू आला, त्यानं पवित्र शास्त्रातून, त्याच्या बोलण्यातून आपल्या पित्याचे नियम लोकांना शिकवले, लोकांपर्यंत पोहोचवले। हालेलुया। नियमशास्त्र त्यांच्याकडे होतं, परंतु ते त्यांना समजत नव्हतं। नियमशास्त्र उनके पास था, लेकिन बहुत से लोगों को समझ में नहीं आ रहा था। प्रभु ने अपने स्वभाव के द्वारा, अपने कृति के द्वारा, अपने बातों के द्वारा वो सारे नियम अच्छी तरह से लोगों को सिखाए और उनकी आत्मा की ज्योत जलती रही। हालेलुया। प्रभु की महिमा हो। लेकिन ये भी देह धारण करना, प्रभु का देह धारण करना, उसको कुछ सालों का लिमिट था। काही वर्षांचं त्या देहासाठी, त्या शरीराचं काय होतं, मर्यादा होती। आणि मग काही वर्षानंतर जाण्यापूर्वीच आपल्या प्रभूला आपल्या लोकांची, त्याच्या निवडलेल्यांची किती चिंता आणि किती काळजी आहे पहा। जाण्यापूर्वीच त्यानं सांगून ठेवलं की मी जाणार आहे, परंतु तुमच्या आत्म्याची ज्योत विझू नये, तुम्ही मागे राहू नये, म्हणून मी जातो आणि मी माझा पाराक्लेत तुम्हाला देतो। हालेलुया। आता पित्याचं बोलणं बंद झालं, भविष्यवाद्यांचं थोडंफार कमी झालेलं आहे। स्वतः येशू देहाच्या रूपानं आमच्यामध्ये नाहीये। या प्रत्येकाला एक थोडी थोडी मर्यादा होती प्रियांनो, काही काळपर्यंत होतं। परंतु पवित्र आत्म्याविषयी, पाराक्लेत विषयी प्रभु यीशु ख्रिस्त काय म्हणतो पहा। इस पवित्र आत्मा के बारे में प्रभु यीशु मसीह क्या कहता है, देखिए यूहन्ना की किताब 14वां अध्याय वचन 15 और 16। योहान 14 वचन 15 आणि 16। योहान वचन 14, 15 आणि 16। जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल। आमेन। जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल। मग मी बापाला विनंती करीन, मग मी बापाला विनंती करीन, आणि तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल, आणि तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल, यासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे। आमेन आमेन। यासाठी की त्यानं तुम्हा बरोबर सर्व काळ राहावं। हिंदी में पढ़ता हूं मैं। यदि तुम मुझसे प्रेम रखते हो तो मेरी आज्ञाओं को मानोगे। मैं पिता से विनती करूंगा और वह तुम्हें एक और सहायक देगा कि वह सर्वदा तुम्हारे साथ रहे। हालेलुया। या ठिकाणी एक महत्वाचा शब्द आहे की तो सर्व काळ तुम्हा बरोबर राहील। आता हा आम्हाला सोडून जाणार नाहीये। आमेन। प्रभूला धन्यवाद द्या। आत्म्याची ज्योत पेटती ठेवण्यासाठी, प्रभूच्या येण्यापर्यंत तयार राहावं म्हणून प्रभु पितानं येशूच्या नावामध्ये आम्हाला काय दिलेलं आहे, पवित्र आत्मा दिलेला आहे। आणि त्याच्याविषयी काय म्हटलंय, आता हा सदा सर्व काळ तुमच्या बरोबर राहील। हालेलुया। प्रभु की स्तुति असो। प्रभु को महिमा देते हैं हम कि ये पवित्र आत्मा अब सर्वदा हमारे साथ रहेगा। क्यों रहेगा, ताकि हमारी ज्योति जलती रहे। कब रहेगा, अगर हम प्रभु यीशु मसीह से अपने जान से भी ज्यादा प्रेम रखते हैं, उसकी आज्ञाओं का पालन करते हैं, उसके मार्ग पर चलते हैं। क्या लिखा है पहले से ही, जो मुझसे प्रेम रखता है और मेरी आज्ञाओं के अनुसार चलता है, उसके लिए मैं ये पाराक्लेत दूंगा जो तुम्हारे साथ सर्वकाल रहेगा।
हालेलुया. आपल्या शेजाऱ्याला सांगा, पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे. पवित्र आत्मा माझ्याबरोबर आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आणि तो सर्व काळ माझ्या बरोबर राहणार आहे. सांगा सांगा सांगा, तो मला कधी सोडणार नाही. हालेलुया. पवित्र आत्मा मेरे साथ है, वो मुझे कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया. कारण स्वतः येशूनं वचन दिलंय, सर्व काळ म्हणजे प्रभू येईपर्यंत आमची आत्म्याची ज्योत पेटती राहावी म्हणून किती सहाय्य परमेश्वरानं आम्हाला केलेलं आहे. पहा, त्यानं असं नाही म्हटलं की तुम्ही आत्म्याची ज्योत नुसती विझवू नका, एवढंच नाही म्हटलं. दीप निरंतर जलते रहना चाहिए, इतना ही नहीं बताया, बल्कि हमारी सहायता भी की है. हालेलुया. आमची मदत पण केली आहे. त्यासाठी त्यानं आम्हाला सहाय्यक पाठवून दिलाय. त्याला माहिती आहे आम्ही एकटे स्वतःहून काहीही करू शकत नहीं, म्हणून सर्व काळ जो आमच्या बरोबर राहील, इसलिए हर समय जो हमारे साथ रहेगा, ऐसा पाराकलत उसने हमें दिया है. हालेलुया. तो अगर हम ये ज्योति हमेशा जलती रखते हैं, जर आम्ही आत्म्याचा दिवा सतत पेटत ठेवतो, जर आम्ही आत्म्याला विझू देत नाही, तर काय होणार आहे? आम्ही शेवटपर्यंत राखले जाणार आहोत. हालेलुया. हालेलुया. मी आता एक सगळ्यांना एक विनंती करणार आहे. एक मिनिट प्रत्येकानं आपले डोळे बंद करायचे आहेत आणि विचार करायचा आहे की उद्या प्रभू येतोय, उद्याच प्रभू येत आहे. या गोष्टीवर विचार करायचा है. फक्त 1 मिनट प्रत्येकाने, हर एक को मैं एक विनती करता हूं, 1 मिनट के लिए अपनी आंखें बंद कीजिए और सोचिए कल प्रभु आ रहा है. सोचिए, कल ही आ रहा है. देखिए कौन से विचार मन में आते हैं. हालेलुया. हम अपनी आंखें खोलते हैं. अगर आप मेरे सामने होते तो मैं हर एक को सवाल पूछने वाला था की आपके मन में कौन से विचार आहे. हालेलुया. पण तरी सुद्धा मी सांगतो तुम्हाला. आता थोड्या वेळासाठी आपण क्षणभर डोळे बंद केले आणि आपण काय विचार केला? उद्या प्रभू येत आहे. काहींच्या मनामध्ये आला असेल, प्रभू अजून माझं लग्न व्हायचंय रे. काही आई वडिलांच्या मनात आलं असेल, अजून माझ्या मुलाचं मला लग्न करायचं आहे. काहींच्या मनात विचार आला असेल, प्रभू अरे पुढच्या वर्षी आणखीन 4 महिन्यामध्ये मला प्रमोशन आहे, नोकरीमध्ये बढती मिळणार आहे प्रभू, है ना. काही जण म्हणत असतील, अरे प्रभू आत्ताच कुठे लग्न ठरवलंय, लवकर उद्याच येतोस, मग काय गडबड होणार सगळी. कोणी घर बांधायला घेतलं असेल तर तो म्हणत असेल, प्रभू अजून अर्धच काम आहे रे. हालेलुया. बरोबर का? प्रभू अजून माझ्या मुलीचं व्यवस्थित करिअर झालं नाही, प्रभू अजून माझ्या मुलाचं व्यवस्थित तो स्टेबल झालेला नाही. आले का असे विचार? उद्याच येतोय, मग मी आता काय करू, प्रभू अजून खूप काही कामं बाकी आहेत. हॅलो. एखादाच असा असेल की त्याने डोळे बंद केल्यानंतर आणि मग विचार आला प्रभू उद्या येत असे आहे, तर एखादाच असं म्हणत असेल, वा किती छान प्रभू, मी तयार आहे, मी माझ्या प्रभूला भेटणार आहे, मी माझ्या प्रभूला मिठी मारणार आहे, मी माझ्या प्रभूशी बोलणार आहे, उद्या माझं आणि प्रभूचं भेट होईल. ओ तो दिवस प्रभू उद्याच का, तू जर आता येतोस तरी किती चांगलं. हालेलुया. किती जणांच्या मनामध्ये हा विचार आला आणि किती जणांच्या मनामध्ये पहिला विचार आला.
हालेलुया. ज्यांच्या मनामध्ये पहिला विचार आला त्यांनी समजावं आपल्या आत्म्याची ज्योत जी आहे ना ती विझायला आलेली आहे. मी असं का म्हणतोय? हालेलुया. जिन्होंने सोचा कि मेरे बच्चे की अभी शादी बाकी है, मेरे बेटी की शादी बाकी है, अभी तक ठीक से नौकरी नहीं लगी, प्रभु मैंने एक काम हाथ में लिया है, मेरा घर पूरा नहीं हुआ, ये नहीं हुआ, ये सारे सारे विचार मन में आने लगे. लेकिन कुछ लोग ऐसे भी होंगे, वो सोचते होंगे वाह कितना अच्छा है, कल मेरा प्रभु आएगा, मैं उसको मिलूंगा, मैं उसे गले लगाऊंगा, मैं उससे बातें करूंगा, मैं उसके साथ रहूंगा, कितना आनंद है, कितना आनंद है. जिनके मन में ये विचार आते हैं और आए हैं, ओ मैं कहूंगा उनकी आत्मा की ज्योत जल रही है. त्याने आपल्या आत्म्याला विझवलेलं नाही. हालेलुया. पण ज्यांच्या डोक्यामध्ये, जिनके मन में पहले वाले विचार आए, वो सावध हो जाए. तैयारी अब हमें करनी ही पड़ेगी. मैं ऐसा क्यों बोल रहा हूं उनकी आत्मा की ज्योत बुझती है? मैं इसलिए कह रहा हूं क्योंकि वचन भी वैसे कहता है. देखिए हमने जो लूका का वचन पढ़ा वो फिर एक बार पढ़ते. 21वां अध्याय 34 से 36. का म्हणतोय मी तसं पहा. लूक 21 वचन 34 ते 36. 21 वचन 34. परंतु तुम्ही आपणाला सांभाळा, परंतु तुम्ही आपणाला सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी व मद्यपीपणा. हा, गुंगी व मद्यपीपणा. आता मद्यपीपणा आमच्यामध्ये नाहीये. व या एक हल्लीच्या मिनिट. पण मद्य प्यायल्यानंतर माणूस काय होतो? या जगाला विसरून जातो. मग प्रभूमध्ये असून जर आम्ही मद्य पीत नसू आणि देवालाच विसरलेलो असू तर तो काय झाला एक प्रकारे? विचार करूया पुढे. पुढचं वचन. व या हल्लीच्या आयुष्य संबंधीच्या चिंता. हा, व या हल्लीच्या आयुष्या संबंधीच्या चिंता. म्हणून मगाशी म्हणालो पहिले विचार ज्यांच्या मनामध्ये आले ते ह्या हल्लीच्या आयुष्या संबंधीच्या चिंता करत आहेत. त्यांनी आत्म्याला विझवलेलं आहे. आणि देवानं आम्हाला नियम लावून दिलाय की आत्म्याला विझवू नका, दिवा निरंतर पेटता राहू द्या. हालेलुया. परत एकदा वाचा. या हल्लीच्या चिंता. व या हल्लीच्या आयुष्य संबंधीच्या चिंता. या हल्लीच्या आयुष्या संबंधीच्या चिंता. याकडून तुमची अंतकरणे जड होतील. याकडून तुमची अंतकरणे जड होतील. व तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल. व तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल. प्रभूने आम्हाला सावध केलंय. म्हणून तो काय म्हणतो? प्रार्थना करीत जागे रहा. क्या लिखा है देखिए. इसलिए सावधान रहो, ऐसा न हो कि तुम्हारे मन खुमार और मतवालेपन और इस जीवन की चिंताओं से सुस्त हो जाए और वह दिन तुम पर फंदे के समान अचानक आ पड़े. जगावर तर तशाच रीतीने येणार आहे. आमच्यावर पण तसाच येईल का? म्हणून आज आम्ही तयारी करायला प्रभूकडे आलेलो आहोत. हालेलुया. नुसतं प्रभू येत आहे, प्रभू येत आहे, प्रभू येत आहे असं म्हणून चालणार नाही. तर आज आम्हाला मनाची तयारी करावी लागेल. हमें मन की तैयारी करनी पड़ेगी. आत्मा को जलाना पड़ेगा. हालेलुया. ये सारी चिंता, ये सारी बातें, मेरा लड़का बच्चा लहान है ना, अजून त्याला नोकरी मिळाली नाही, माझ्या मुलीचं कसं होईल, माझं घराचं काय, माझ्या प्रमोशनचं काय, या सर्व गोष्टी प्रियांनो आपल्याला माहित आहेत की हे आत्म्याचं चिंतन नाहीये, तर हे देहाचं चिंतन आहे. ये आत्मा की बातें नहीं है, ये देह की बातें है. हालेलुया. इसलिए रोम की पुस्तक में देखिए 8वां अध्याय और वचन 5. रोमियों की किताब, रोमकरास पत्र 8वां अध्याय आणि वचन 5. रोमकरास 8वां अध्याय वचन 5. कारण जे देहाप्रमाणे आहेत ते देहाच्या गोष्टी चिंततात,
पण जे आत्म्याप्रमाणे आहे त्या आत्म्याच्या गोष्टी चिंततात. आमेन. जे देहाप्रमाणे आहे ते देहाच्या, जे खूप जुनं वचन आहे, पाठ पण असेल आपल्याला. पण आता थोड्या वेळासाठी आपण डोळे बंद करून विचार केला आणि आपल्या डोळ्यासमोर, आपल्या मनामध्ये जर देहाच्याच गोष्टी आलेल्या आहेत, तर मी म्हणेन की आपण अजून खूप दूर आहोत. हालेलुया. म्हणून आता हे चिंतन बंद करूया. 8वं वचन पहा, त्यातलं 8वं वचन. तर जे देहात आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. आमेन. 8वां वचन. और जो शारीरिक दशा में है वे परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकते. 9वां वचन. परंतु देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो तर तुम्ही देहात नाही पण आत्म्यात आहात. आमेन आणि आमेन. जर कुणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्यांचा नाही. हाँ, जबकि परमेश्वर का आत्मा तुम में बसता है तो तुम शारीरिक दशा में नहीं परंतु आत्मिक दशा में हो. हालेलुया. म्हणजे आतापासून, अब से हमें क्या करना पड़ेगा? जितना हो सके उतना ज़्यादा से ज़्यादा आत्मा की बातों में हमें बढ़ना पड़ेगा. हालेलुया. नहीं तो प्रभु आ रहा है, प्रभु आ रहा है, हम अपने आप को भी बताते रहेंगे और दूसरों को भी बताते रहेंगे, और हमारी तैयारी, हमारा मन, हमारा आत्मा इस दुनिया में ही लगा रहेगा तो कुछ भी नहीं हम पा सकेंगे, बल्कि हमारी आत्मा की ज्योत बुझ जाएगी. लेकिन वचन कहता है की दीप निरंतर जलना चाहिए. आत्म्याला विझवू नका. आणि म्हणून उपाय काय सांगितलेला आहे? जागे राहून प्रार्थना करा. हालेलुया. मग आत्मा विझू नये म्हणून काय केलं पाहिजे? सर्वात प्रथम स्थान आम्हाला प्रभूला दिलं पाहिजे. आत्मा की ज्योत बूझने न पाए, इसलिए सब हमें क्या करना पड़ेगा? सबसे पहला स्थान प्रभु को देना पड़ेगा. और क्या करना पड़ेगा? देखिए, पहला पत्रस वचन अध्याय 4 और वचन 7 से 11. पेत्राचं पहिलं पत्र 4था अध्याय वचन 7 ते 11. चौथा अध्याय आणि वचन 7 ते 11. परंतु सर्व वस्तूंचा शेवट जवळ आला आहे, म्हणून शुद्धीवर असा व प्रार्थना करण्यास सावध असा. सर्व वस्तूंचा शेवट जवळ आला आहे, म्हणून शुद्धीवर असा आणि प्रार्थना करत सावध असा. पुढे. आणि विशेष करून एकमेकांवर निष्ठेने प्रीती करीत जा. हा, एकमेकांवर निष्ठेने प्रीती करीत जा. कारण प्रीती पापांची रास झाकते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करणारे असा. एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या अनेक प्रकारच्या कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या सेवेस लावा. एकमेकांची सेवा करा. जर कोणी बोलतो तर त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत आमेन असे बोलावे. जर कोणी सेवा करतो तर त्याने आपण ती देवाची पुरवलेली शक्तीने करीत आहोत अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताकडून देवाचे गौरव व्हावे. हालेलुया. गौरव आणि पराक्रम सदा सर्व काल त्यालाच आहे. आमेन आमेन आमेन. सब बातों का अंत तुरंत होने वाला है, इसलिए क्या तैयारी करनी है? देखिए, इसलिए संयमी होकर प्रार्थना के लिए सचेत रहो. हालेलुया. बोलिए अपने बाजू वाले को, प्रार्थना में सचेत रहे. हाँ, तयारी करायची आहे तर हे करावं लागेल, नाहीतर मग बोलतच राहा प्रभू लवकर येतोय, प्रभू लवकर येतोय. काही फायदा होणार नाही आहे त्याने. हालेलुया. और आगे क्या लिखा है? इसलिए सब में श्रेष्ठ बात यह है कि एक दूसरे से अधिक प्रेम रखो, क्योंकि प्रेम अनेक पापों को ढांप देता है. हालेलुया. कुड़कुड़ाहट बंद करो, वरन क्या लिखा है? अतिथि सत्कार करो.
जिसको जो वरदान दिया गया है उस वरदान से वो प्रभु की सेवा करे और एक दूसरे से की भी सेवा करे. हालेलुया. यहाँ पर 8व्या वचनामध्ये काय म्हटलंय पहा. मराठी वाचा जरा. 8वं वचन. आणि विशेष करून एकमेकावर निष्ठेने प्रीती हा, विशेष करून एकमेकांवर निष्ठेने प्रेम करा. कारण प्रीती पापांची रास. यस, निष्ठेने प्रेम करा. एक दूसरे से प्रेम से बंधे रहिए, प्रीति से बांध दो एक दूसरे को. इस तरह बांधो कि कोई भी मुसीबत आ जाए ये बंधन टूट ना पाए. हालेलुया. एकाची शक्ती ही जास्त काम करत नाही प्रियांनो, परंतु जेव्हा सर्वजण एकत्र येतात त्यावेळेला खूप मोठी गोष्ट घडत असते. हालेलुया. म्हणून प्रेमानं एकमेकांसाठी काय करा, जोडले जा. प्रेम से एक दूसरे से जुडे रहिए. हालेलुया. आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला शिकली पाहिजे की प्रभू म्हणतो प्रेमानं एकमेकांशी बांधले जा, प्रीती पापाची रास झाकते. पण जेव्हा कोणी आपल्यामधला भाऊ बहीण म्हणतात मंडळी आम्ही सोडली, आम्ही निघून गेलो आणि ते दूर गेले, त्यावेळेला आपण हे वचन घेऊन काय करतो, त्यांच्यावर प्रेमच करत राहतो. देवाने सांगितलंय प्रेम करत राहा. हालेलुया. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, प्रयत्न जरूर आपल्याला प्रेमाने केले पाहिजेत, वचनानं समजावून सांगितलं पाहिजे. परंतु जर बदल होत नसेल, जर परिवर्तन होत नसेल तर त्याच्या पुढे जाऊन देवाचं वचन म्हणतं की तुम्ही त्याचा निषेध करा. देव चुकीचं सांगतो का? आमचा प्रभू चुकीचं सांगतो का? मुळीच नाही. का निषेध करा? कारण जोपर्यंत तुम्ही त्याच्या बरोबर असता तोपर्यंत कदाचित त्याचे डोळे उघडणार नाहीत आणि त्याला पश्चाताप होणार नाही. पण जेव्हा तुम्ही निषेध कराल त्यावेळेला त्याची चूक त्याच्या लक्षात येईल, त्याला पश्चाताप होईल आणि फिरून तो प्रभूच्या मार्गाकडे देवाच्या लोकांमध्ये येईल. त्यावेळेला तुम्ही त्याला क्षमा करून त्याच्या पापांची रास झाका, कारण तुमच्यामध्ये प्रीती आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. म्हणजे निषेध ही गोष्ट किती महत्वाची आहे पहा, एखाद्याला बदलण्यासाठी. म्हणून नुसतं प्रेम आम्हाला काही कामाचं नाही, तर या दिवसांमध्ये आम्ही एकमेकांवर प्रेमानं जोडले जावं. म्हणून जर तुमचं आपल्या भावांवर प्रेम आहे आणि तो जर चुकत आहे तर जरूर त्याचा निषेध करा. हालेलुया. ही मक्तेदारी फक्त पास्टरांवर दिलेली नाहीये, हे सगळ्यांसाठी वचन आहे. हालेलुया. आम्ही जोडणारे असे लोक आहोत देवाच्या प्रीतीने. आणि या दिवसांमध्ये म्हणून सर्व भेदभाव, सर्व कुरकुरी, सर्व व्यर्थता विसरून आम्हाला पुन्हा एकदा प्रेमाची ही ज्योत पेटवायची आहे की जेणेकरून या मंडळीकडे प्रभू ज्या वेळेला पाहिल त्यावेळेला तर नक्कीच म्हणेल की इथे आत्म्याची ज्योत पेटलेली आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद, प्रभूला महिमा असो. आमेन. प्रीती पापांची रास झाकते. पहा 1 पेत्र 1 अध्याय आणि वचन 22. पत्रस की पहली पत्री 1 अध्याय और वचन 22 देखिए. वचन 22. भावावर निष्कपट प्रीती करण्यासाठी, आमेन आमेन, भावावर निष्कपट प्रीती करण्यासाठी तुम्ही आपले जीव खरेपण पाळण्याने शुद्ध केले आहे. म्हणून मनापासून एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा. हालेलुया. हालेलुया. या दिवसांमध्ये ह्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. देवानं जी प्रीती पर प्रभु यीशु मसीह ने जो प्यार हमारे दिल में रखा है
वो प्यार हमारे तक ही सीमित ना रहे, बल्कि हमें जो भाई, जो बहनें, जो लोग परमेश्वर ने दिए हैं उनकी ओर भी वो प्यार हम लेके जाए, और जो प्रभु में नहीं है उनको भी वो प्यार हम बांटे। हालेलुया। जैसे ही हम ये प्यार बांटते जाएंगे, ओ प्रभु की जोत जलती जाएगी, जलती रहेगी। प्रभु यीशु मसीह ने क्या किया? स्वर्ग में से क्या लेकर आया था वो पृथ्वी पर? वो अपना प्यार लेके आया था। हालेलुया। और वही प्यार उसने दुनिया में बांटा, और हम अब उस प्यार को, उस प्रीति को जान गए हैं। देखिए 22 वचन, अत जब कि तुमने भाईचारे की निष्कपट प्रीति के निमित्त सत्य के मानने से अपने मनों को पवित्र किया है, तो तन मन लगाकर एक दूसरे से अधिक प्रेम रखो। हालेलुया। और एक वचन देखेंगे हम 1 पेत्रस में ही 3 अध्याय और वचन 11। 3 और 11। 1 पेत्र 3 वचन अध्याय 11 वचन 11। त्याने वाईटापासून वळून चांगले करावे। आमेन। त्याने वाईटापासून वळून चांगलं करावं। मागे राहिलेला आहात का? मागे पडलेला आहात का? काही चुकलेला आहे का? या त्याने शांतीसाठी झटून तिच्या मागे आमेन, आमेन। त्यांनी शांतीसाठी झटून तिच्या मागे लागावं। हालेलुया। वह बुराई का साथ छोड़े। अब इन दिनों में अगर खुद की तैयारी करनी है, ज्योति जलाना है, तो क्या करना पड़ेगा? बुराई का साथ छोड़े और भलाई ही करे। आमेन। बुराई भलाई ये बातें सब हम जानते हैं, बड़ी अच्छी तरह से जानते हैं। वह मेल मिलाप को ढूंढे और उसके यत्न में रहे। मेल मिलाप के यत्न में, प्रयत्न में वो रहे। हालेलुया। प्रभु की स्तुति हो। पवित्र शास्त्र में ऐसे बहुत से लोग हुए जिन्होंने प्रभु के इस वचन के अनुसार अपना दिया मिटने नहीं दिया, बल्कि निरंतर उसको जला के रखा। आत्मा की ज्योत को उन्होंने बुझने नहीं दिया, वो जलाते रहे। इतना ही नहीं, अपनी ही नहीं, ज्योत से ज्योत वो जलाते गए। हालेलुया, हालेलुया। अब हम क्या करेंगे? जिसकी ज्योति जली हुई है वो दूसरों की ज्योति को जरूर जलाएगा। ज्योति से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। राहों में आए जो दीन दुखी, उसको अपना बनाते चलो। हालेलुया। आत्म्याला विझवायचं नाही, ज्योत निरंतर पेटत ठेवायची। म्हणजे काय करायचं? रोज उठून कामाला जायचं, संध्याकाळी येऊन धन्यवाद द्यायचे आणि झोपायचं। असं आहे का ते? हाँ, राहों में आए जो दीन दुखी, येतात का? वो येतात का रस्त्यामध्ये? कधी दीन दुखी दिसतात का? आत्मा पेटलेला असेल तर नक्कीच दिसणार। आत्म्याची ज्योत पेटलेली असेल तर नक्कीच हे दिसेल। हालेलुया। नोहाचा दिवा पेटलेला होता। आमेन। आणि मग त्यामुळे काय झालं? नूह का दिया जला हुआ था, उसका परिणाम क्या हुआ? उसका परिणाम ये हुआ कि नूह भी बच गया और उसका दिया उसने जलाया था, इसलिए उसका परिवार भी बच गया। हालेलुया। लेकिन उन दिनों में बाकी के लोगों के दिए पूरी तरह से बुझ चुके थे। जो बातें हमने पहली पढ़ी है ना, पत्रस की किताब में 4 अध्याय 7 से 11, सॉरी लूकच्या पुस्तकामध्ये आपण जी वाचली 21व्या अध्यायामध्ये 34 ते 36, या जीवनाच्या आशा, अभिलाषा, चिंता है ना, नोहाच्या काळामध्ये हे सगळं होतं की नाही? आता आहे की नाही? आपले दिवे कसे पेटते राहतील? तसंच आपण राहिलो तर पेटतील का? तयारी होईल का? त्या घरात जाता येईल का?
नूह के समान हमें हमारा दिया जला के रखना है, आत्मा की ज्योत जलती रखनी है, ताकि हम भी बचेंगे, हमारा परिवार भी बचेगा, हमारी संगति में, हमारे राहों में आने वाला हर एक बचेगा। हालेलुया। ओ प्रभूला धन्यवाद। ज्यांचे दिवे विझलेले होते ते सर्व त्या जलप्रलयामध्ये नष्ट झाले, पण नोहाचा दिवा पेटलेला होता, म्हणून त्या जलप्रलयामध्ये तो आणि त्याचं घराणं वाचलेलं आहे प्रियांनो। सो बुराई की बातें छोड़ो, कड़वाहटपन निकाल डालो, जो रिश्ते बिगड़े हैं मौका है, हालेलुया, लात मार दो उन सब बातों को जो हमें अपनी कलीसिया से, अपने भाई बहनों से दूर रखती है। अब समय निकट आ गया, कब रिश्ता बनाओगे? अगर देखे हुए भाइयों के साथ रिश्ता नहीं बना सकते तो जिस परमेश्वर को आपने देखा नहीं उसके साथ रिश्ता क्या बनाओगे? खाक। तो ये सोचो, कल मेरा प्रभु आने वाला है, या आज रात को अगर वो आता है तो मैं कहां जाऊंगा? तो आज और अभी, मैं नहीं कहता कि कल, आज और अभी ये मौका है कि मैं हर एक से पश्चाताप करके क्षमा मांगूंगा। वो बातें भूल गए क्या आप, जो मैंने 5 बातें बताई थी इस वर्ष के शुरू में? पहली बात पश्चाताप, दूसरी क्षमा, तीसरा निश्चय, चौथी प्रार्थना, और फिर उपवास और प्रार्थना। भूलना मत। हालेलुया। तो समय निकट आया है, मैं अपने रिश्ते दुरुस्त करूंगा। हालेलुया। नूह के समान मैं अपना दिया जलता रखूंगा। प्रभु की स्तुति हो। हालेलुया। नोहाप्रमाणे, अब्राहामाप्रमाणे मी माझे दिवे पेटते ठेवीन। हालेलुया। दाविदाप्रमाणे मी माझे दिवे पेटते ठेवीन। 10 कुमारींचा दाखला माहित आहे सगळ्यांना, 5 जणींचे दिवे पेटलेले होते। हालेलुया। मग गेल्या किती जणी? 5 जणी। जिनके दिए बुझे हुए हैं वो प्रभु के राज में नहीं जा सकते। आणि म्हणून सर्व काळचा नियम देवानं लावून ठेवलाय। पाप जुन्या करारातच आपल्याला ते पाहायला मिळतं की निरंतर तुमचा दिवा पेटत राहू द्या, आत्म्याला विझवू नका। आत्म्याच्या आवडीच्या गोष्टी, हालेलुया। तुम्ही दिवा पेटवता त्यावेळेला त्याच्यामध्ये सतत काय करावं लागतं? व नुसती ते काय कापसाची काय म्हणतात त्याला, वात लावून चालतं का? तर त्याच्यात दररोज तेल ओतावं लागतं। हालेलुया। आणि मग त्या वातीवर जेवढं तेल तुम्ही व्यवस्थित रीतीने ओतणार तेवढी ती व्यवस्थित पेटत 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 राहते। हालेलुया। आणि प्रभूमध्ये जर आमचा आत्मा पेटलेला आहे, ज्योत पेटलेली आहे, अगर आत्मा की ज्योत हमारे मन में जली हुई है तो वो जलता रहेगा। और जैसे उस 5 कुंवारी को प्रभु ने कहा, आओ तुम्हारे दिए जल रहे हैं इसलिए तुम्हें स्वर्ग में प्रवेश है। हालेलुया। पण ज्यांचे दिवे पेटलेले नव्हते त्यांना प्रवेश मिळालेला नाही। म्हणून आम्हाला काय करावायचं आहे? या दिवसांमध्ये आपापले दिवे पेटवायचे आहेत प्रियांनो। हालेलुया। आणखीन एक सुंदर उदाहरण आपल्याला माहित आहे, स्टेफनाचं उदाहरण। मार खात असताना सुद्धा दिवा विझला नाही। हालेलुया। मार खात असताना सुद्धा आत्मा, तळमळ, मन, हृदय कुठे लागलेलं होतं? प्रभूकडे। आणि तो काय म्हणतो? ते दगड मारतात ते लोक मला दिसत नाहीत, ते दगड मला लागत नाहीत, तर मी स्वर्गामध्ये माझा प्रभू उभा राहिलेला पाहतो। हाँ, ये है आत्मा की ज्योति। ये बाहरी बातें नहीं दिखाती, वो अंदरूनी बातें दिखाती है।
वो स्वर्ग की बातें दिखाती है। इसलिए जलाते रहो, आत्मा को जलाते रहो, उसको बूझने मत दो। हालेलुया। हनोक के बारे में हम जानते हैं, हनोक पहिला रॅप्चर झालेला माणूस। हालेलुया, बरोबर की नाही? आता रॅप्चर होणार आहे नाही का? लवकरच प्रभू येणार, त्यावेळेला मंडळी उचलून घेतली जाईल। आजूबाजूचे लोक जे विश्वासू नसतील ते म्हणतील, अरे हा इथे होता, आता गेला कुठे? विचार करा, जर नवरा बायकोमध्ये बायको विश्वासू असेल आणि नवरा अविश्वासू असेल, बायको घेतली जाईल, आहे ना? बरोबर ना? नवऱ्याने सांगितलं असेल कदाचित, जरासं थोडंसं चिकन घेऊन ये, किचन मध्ये गेली आणि परत आलीच नाही, नवरा काय करेल? गेली कुठे ओरडत राहील। बरोबर ना? अरे ड्रायव्हर विश्वासू असेल तर काय होईल? बसचा ड्रायव्हर जर विश्वासू असेल, ट्रेनचा ड्रायव्हर जर विश्वासू असेल, हो, काय होईल विचार करा। ड्रायव्हर काढून घेतला जाईल, ऍक्सिडेंट। ट्रेनचा ड्रायव्हर काढून घेतला जाईल, ऍक्सिडेंट। काय पृथ्वीवर हाहाकार होणार आहे प्रियांनो। हालेलुया। आणि आम्ही त्यावेळी आम्ही पृथ्वीवर नसावं म्हणून देवाचं वचन म्हणतंय, आत्म्याला विझवू नका। हालेलुया। हनोक जसा देवाबरोबर चालला आणि तो दिसेन असा झाला, असं लिहिलंय। हनोक के बारे में क्या लिखा है? वो यहाँ पर किसी को भी नहीं दिखा, प्रभु ने उसको वैसे ही उठा लिया, रैप्चर हो गया। पवित्र शास्त्र में सबसे पहला रैप्चर हुआ इंसान है वो। हालेलुया। हम भी होने वाले हैं, तैयारी करनी पड़ेगी प्रियो, तैयारी करनी पड़ेगी। देखिए लूक की किताब 12वां अध्याय वचन 35 से 37 तक। लूकाचं पुस्तक 12वां अध्याय वचन 35 ते 37। लूक अध्याय 12 ते 37, 35 ते 37। तुमच्या कमरा बांधलेल्या व तुमचे आमेन, आमेन। लावलेले असोत, तुमच्या कमरा बांधलेल्या व तुमचे दिवे लावलेले असोत। पुढे, आणि जी माणसे आपला धनी लग्नाच्या जेवणावळीतून केव्हा माघारी येईल आणि त्याने येऊन दार ठोकल्यावर आपण लागलेच त्याच्यासाठी जे उघडावे म्हणून त्याची वाट पाहतात, त्याच्यासारखी तुम्ही असा। आमेन। 37 पर्यंत झालं का? धनी येईल तेव्हा जे दास जागत असलेले त्याला आढळतील ते सुखी। मी तुम्हाला खचित सांगतो की तो स्वतः कंबर बांधून त्यांना जेवायला बसवेल व जवळ येऊन त्याची सेवा करेल। आमेन, हालेलुया। तुम्हारी कमरे बंधी रहे और तुम्हारे दिए जलते रहे और तुम उन मनुष्य के समान बनो जो अपने स्वामी की बाट देख रहे हो कि वह विवाह से कब लौटेगा, कि जब वह आकर द्वार खटखटाए तो तुरंत उसके लिए खोल दे। धन्य है वे दास जिन्हें स्वामी आकर जागते पाए। मैं तुमसे सच कहता हूँ कि वह कमर बांधकर उन्हें भोजन करने को बैठाएगा और पास आकर उनकी सेवा करेगा। कौन सेवा करेगा? स्वामी हमारी सेवा करेगा। कब करेगा? जब हमें देखेगा। हालेलुया। किस हाल में देखेगा? दुनिया की सोच में डूबे हुए हाल में, जगातल्या गोष्टींच्या विचारांमध्ये पडलेला असताना। बघा प्रियांनो, स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारा की दिवसभर मी आत्म्याचं चिंतन किती करतो? किती मी आत्म्याचा दिवा पेटवतो? काही जण तरी असे आहेत की झोपेत सुद्धा त्यांच्या डोक्यात तेच विचार असतात, माझं 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 माझं, उद्या काय करू, परवा काय करू, नंतर काय करू, आता काय करू।
हॅलो. तयारी करायची असेल तर या सर्व गोष्टी आम्हाला आता बाजूला ठेवाव्या लागतील. अगर तैयारी करनी है तो ये सारी बातें हमें दूर रखनी पड़ेगी. क्या लिखा है मराठी में? फिर एक बार वचन पढ़ो 35. तुमच्या कमरा बांधलेल्या यस, तुमच्या कमरा बांधलेले असू द्या. व तुमचे दिवे लावलेले असो. आमेन. तुमचे दिवे लावलेले असो. म्हणून पश्चाताप. हालेलुया. पश्चाताप, क्षमा, निश्चय, प्रार्थना, उपवास प्रार्थना. मग काय होतो? हो, विश्वास वाढतो, आत्मा पेटतो. सहभागिता आणि विश्वास वाढण्यासाठी, दिवा पेटता राहण्यासाठी, आत्मा विझू नये म्हणून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या दिवसांमध्ये आपल्याला करायची आहे प्रियांनो. आणि ती महत्त्वाची गोष्ट ही आहे चिंतन, मनन आणि ध्यान. क्या आप समझ रहे हैं मैं क्या बोल रहा हूं? जिस तरह से हमें आत्मा में प्रार्थना करते जागते रहना है, सबसे पहला स्थान प्रभु को देना है. सारी चिंताओं को भूलकर ऐसा समझना है कि कल मेरा प्रभु आने वाला है, इसलिए मैं आज ही तैयारी करता हूं. तो हमें तैयारी के लिए और सबसे बड़ी बात क्या करनी पड़ेगी? हमें चिंतन करना पड़ेगा, मनन करना पड़ेगा, ध्यान करना पड़ेगा. हालेलुया. हम सब प्रार्थना तो करते हैं, उपकार स्तुति तो करते हैं, आराधना करते हैं, वचन पढ़ते हैं, लेकिन ये बातें बहुत कम लोग करते हैं. क्या मैं सही हूं? मनन, चिंतन आणि ध्यान. बघा, आपण 2-4 गाणी घेतो, मग आपण प्रभूकडे प्रार्थना करतो, मग देवाचं वचन आपण वाचतो आणि मग आपण काय करतो? हे माझ्या जीवा असं म्हणून आपापल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो. हालेलुया. हे आम्हाला केलंच पाहिजे. पण ज्या वेळेला तुम्ही बसलेला असता आणि हे माझ्या जीवा म्हणता, त्याच्या अगोदर तुम्हाला मनन, चिंतन आणि ध्यानाची सवय लावून घ्यावी लागेल. कदाचित आतापर्यंत हे आपण केलंच नसेल. हो सकता है चिंतन, मनन और ध्यान की बातें हमने की ही नहीं हो. लेकिन आज मैं आपको बताना चाहता हूं कि आराधना में, प्रार्थना में या वचन में जितना समय हम बिताते हैं, उससे ज्यादा समय हमें मनन, चिंतन और ध्यान में बिताना पड़ेगा. अब मनन, चिंतन और ध्यान का अर्थ क्या होता है, मैं आपको बताता हूं. हालेलुया. देवावरील प्रेम आणि त्याच्याविषयीचा भक्तिभाव. मनन, चिंतन किंवा ध्यान या गोष्टी काय आहेत पहा. देवावरील प्रेम आणि त्याच्याविषयीचा भक्तिभाव यांनी प्रेरित होऊन मनातल्या मनात प्रार्थना करणं. इथे ओठ उघडत नाहीत, मनातल्या मनात. हालेलुया. बऱ्याच आपल्या सगळ्यांना सवय आहे मनामध्ये विचार करायची. खूप विचार करतो आपण, पण ते सगळे व्यर्थ असतात. हालेलुया. पण आजपासून आपण सवय लावून घेऊया की इथे मनातली प्रार्थना म्हणजे काय असणार आहे? देवावरील प्रेमाचं मनन. तो माझ्यावर किती प्रेम करतो, त्यानं माझ्यासाठी काय काय केलं आहे, हे विचार, ही प्रार्थना, यासाठी धन्यवाद. हालेलुया. डोळे बंद करून शांत बसावं. माहीत आहे तुम्हाला बसण्याची पद्धत? मांडी घालून ताठ बसावं, डोळे बंद करावेत, दोन्ही हात बाजूला ठेवावेत आणि मग ध्यान, चिंतन, मनन. ओ, किती वेळ? मी म्हणेन सुरुवातीला 10 मिनिटं तरी करा.
प्रयत्नपूर्वक, हालेलुया, अपनी आंखों को बंद करके परमेश्वर का प्रेम याद करेंगे, उसकी कृपा को याद करेंगे। 10 मिनट, शुरू में 10 मिनट, आज इस हफ्ते में मैं 10 मिनट प्रभु से बिना मुंह खोले अपने मन से बात करूंगा। हालेलुया। क्या कर सकते हैं हम लोग? बिल्कुल कर सकते हैं और करना ही चाहिए। हालेलुया। मनामध्ये, आपल्या वागण्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून निश्चयानं प्रत्येक व्यक्तीनं हे मनन आणि चिंतन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे। प्रभूचं नाव, येशू, श्वासाबरोबर। हालेलुया। काय होणार आहे माहित आहे? सतत प्रभूच्या प्रेमाविषयी, त्याच्या स्वभावाविषयी मनन केल्यामुळे, चिंतन केल्यामुळे, म्हणजे त्याच विचारामध्ये आपल्या मनाला गुंतवल्यामुळे, आपलं ध्यान पूर्णपणे त्याच्याकडे लावल्यामुळे आतून आम्ही हळूहळू हळू बदलत जातो। आत्म्याची ज्योत पेटायला लागते, ती प्रज्वलित व्हायला लागते आणि हो, प्रभूचे अद्भुत गोष्टींचा अनुभव आम्हाला यायला लागतो। मग आजपासून आपल्या प्रार्थनेमध्ये ही गोष्ट प्रयत्नपूर्वक सर्वांनी करायची आहे। का? मला बदलायचं आहे। हालेलुया। समजलंय का सगळ्यांना? जितक्यांना समजलंय त्यांनी कृपया असा हात वर करायचा, म्हणजे मला कळेल। आणि नुसतं समजलंय नाही तर आजपासून करणार। सुरुवातीला मी म्हणालो आठवडाभर 10 मिनिटं, मग प्रयत्नपूर्वक थोडा वेळ तुम्ही वाढवत जा। आज 10 मिनिटं, उद्या लगेच 15 मिनिटं करायला जाल तर नाही होणार। 10 मिनिटंच लय भारी पडतील प्रियांनो, पण प्रयत्नपूर्वक। हालेलुया। आपल्या मनाला काबूमध्ये करा। तुम्हाला ते मल्लयुद्ध जिंकणाऱ्याचं उदाहरण माहित आहे बायबलमध्ये? हालेलुया। त्याला किती इंद्रिय दमन करावं लागतं। जो मल्लयुद्ध करता है उसको कितना इंद्रिय दमन करना पड़ता है। क्यों करता है वो? ताकि जो प्रतियोगिता उसके सामने रखी है उसमें वो क्या पाए? जय पाए, किताब पाए, मुकुट पाए। हालेलुया। त्या मुकुटासाठी जर तो इतकं करतो, मग स्वर्गातल्या घरासाठी आपण नाही करणार का? हो, हालेलुया। म्हणून मनन, चिंतन आणि ध्यान या दिवसांमध्ये आपल्याला वाढवायचं आहे प्रियांनो। इन दिनों में इसके लिए समय हमें देना है, प्रभु की संगति में बैठना है। हालेलुया। ही कृती जी आहे ही स्वयंस्फूर्तीनं, कोणी सांगतो म्हणून नाही, मी सांगतो म्हणून तुम्ही करायला जाल तर होणार नाही। पण तुमच्या मनानं जर ओढ घेतली असेल, तुमच्या मनाला जर तळमळ लागली असेल की आता माझे थोडे दिवस उरलेले आहेत, आता तरी मला माझ्या प्रभूशी घट्ट नातं जोडलं पाहिजे, ज्या घरामध्ये जाणार आहे त्याची तयारी म्हणून मी हे केलं पाहिजे। म्हणून ही कृती कशी आहे? स्वयंस्फूर्तीनं आणि एकांतामध्ये। हालेलुया। ही सामूहिकरित्या शक्यतो नाही जमू शकणार कदाचित, परंतु एकांतात जर तुम्ही केलं तर याचे परिणाम तुम्हाला नक्कीच चांगले दिसतील। एकांत में, अकेलेपन में बैठना है। हालेलुया। सोचना है, अखंडित ये बातें होती रहनी चाहिए। हालेलुया। दिवा निरंतर पेटता ठेवा, याचा अर्थ हाच आहे प्रियांनो।
हालेलुया. आत्म्याला विझवू नका, याचा अर्थ हाच आहे प्रियांनो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. मग कसं करायचं? कोणत्या गोष्टींचं मनन आणि चिंतन करायचं? मनन आणि चिंतनासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत नाही का? मनन करा, चिंतन करा. मी तुम्हाला सांगतोय, मनन कीजिए, चिंतन कीजिए, ध्यान कीजिए. मैं आपको बता रहा हूँ किस तरह से करना है, वो बता रहा हूँ. किस बात का लेकिन मैं मनन करूं? ओ प्रभु को धन्यवाद दे, हर एक बात प्रभु ने हमारे लिए खुली करके रखी है. देखिए इस भजन संहिता 119 और वचन 97, स्तोत्र संहिता 119 आणि वचन 97. स्तोत्र संहिता 119 वचन 97. वचन 97. आहा, मी तुझ्या नियमशास्त्रावर कितीतरी प्रीती करतो. सारा दिवस ते माझे ध्यान आहे. आमेन. ध्यान. स्तोत्र संहिता 1-2 मध्ये म्हटलेलं आहे, माहित आहे प्रत्येकाला, की परमेश्वराच्या नियमशास्त्रात रात्रंदिवस मी ध्यान लावतो. म्हणजे काय? नियमशास्त्रामध्ये देवानं जे प्रेम प्रकट केलेलं आहे त्याच्याविषयी मी काय करतो? विचार करतो, चिंतन करतो. हालेलुया. आहा, मैं तेरी व्यवस्था से कैसे प्रीति रखता हूं, दिन भर मेरा ध्यान उसी पर लगा रहता है. प्रभू की स्तुती हो. मनन चिंतनासाठी आणखीन एक तुम्हाला विषय आहे, आणखीन एक तुम्हाला अध्याय आहे, तो आहे स्तोत्र संहिता 19, भजन संहिता 19. पूरी तरह से हम नहीं पढ़ेंगे, लेकिन आप आज से अगर मनन चिंतन और ध्यान करना शुरू करते हो तो मैं आपको बताना चाहता हूं कि जो मैं अध्याय और वचन आपको बता रहा हूं उनको जरूर याद कीजिए. भजन संहिता 19 मैंने कहा, स्तोत्र संहिता 19. हाँ, सुरुवातीचे 1-2 वचन वाचू. आकाशे देवाचा महिमा वर्णित, आमेन. आंखें बंद करो आणि पहा. आणि अंतराळ त्याच्या हाताचे कृत्य दाखविते. आकाशे देवाचा महिमा वर्णितात. परमेश्वर तू किती महान आहेस. एक शब्द तू बोललास आणि इतकं सुंदर आकाश आणि आकाशे तू निर्माण केलेस. हालेलुया. काय म्हटले? आकाशे देवाचा महिमा वर्णितात आणि अंतराळ त्याच्या हाताचे अंतराळ त्याच्या हाताचे कृत्य दाखवते. पहा, हिंदी में लिखा है, और आकाश मंडल उसकी हस्तकला को प्रकट कर रहा है. दिन से दिन बातें करता है और रात को रात ज्ञान सिखाती है. न तो कोई बोली है, हालेलुया, बोलणं नाही, ओट्याने ओरडणं नाही. न तो कोई बोली है और न कोई भाषा जहां उनका शब्द सुना ही नहीं देता है. लगाओ मन को. अब तक हमारे मन ने इस दुनिया की बातों का बहुत चिंतन किया है. या देहाच्या अभिलाषा, या जगातल्या गोष्टींचं खूप चिंतन केलं आहे. पण आता ज्या परमेश्वरानं आम्हाला निर्माण केलं, ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्याकडे पाहू आणि म्हणू, ओ माझा परमेश्वर किती महान आहे, किती चांगला आहे. हालेलुया. तुमच्या चिंतनात, तुमच्या मननात या वचनातल्या गोष्टी जरूर आठवा. आठवा देवाची परिपूर्णता. ध्यान आणि चिंतनासाठी प्रियांनो, कृपा करून आपल्या वहीमध्ये या गोष्टी लिहून ठेवल्यात तर बरं होईल. कारण आम्हाला प्रयत्नपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आहेत. तयारी करायची तर आम्हाला या प्रयत्नानं सुरुवात करावी लागेल. हालेलुया. आज आम्ही एखादी गाडी व्यवस्थित चालवतो, एखादं यंत्र व्यवस्थित चालवतो, याच्या मागचं कारण आहे की प्रयत्न केले, आम्ही सराव केलेला आहे. आज हम कोई भी रिक्शा हो, गाड़ी हो, ठीक से चला पाते हैं. इसके पीछे कारण क्या है कि हमने प्रयत्न से ये बातें सीखी.
तो आत्मा के लिए ये बातें प्रयत्नतापूर्वक हमें करनी पड़ेगी, और उसमें है मनन, चिंतन और ध्यान। उसके लिए मैं कौन से बातें बता रहा हूं? भजन संहिता 19 की बातें, और आगे परमेश्वर की परिपूर्णता को याद करो। देखिए अनुवाद 32:4, व्यवस्था विवरण 32 उसमें 4था वचन। वचन 4 हम देखेंगे। अनुवाद 32:4। अनुवाद 32:4। जो खडक त्याचे काम उत्कृष्टच आहे, आमेन, कारण त्याचे सर्व मार्ग न्याय आहेत. आमेन. तो खरेपणाचा देव, आमेन. अन्यायविरहित, न्यायी आणि सरळ असा आहे. तो परिपूर्ण है। देवाची परिपूर्णता आठवा क्या लिखा है? देखिए यहाँ पर, वह चट्टान है, उसका काम खरा है और उसकी सारी गति न्याय की है। अपने मन को बताओ ये बातें, अपने मन में डालते जाओ। वह सच्चा ईश्वर है, उसमें कुटिलता नहीं, वह धर्मी और सीधा है। हालेलुया. देवाची परिपूर्णता मनन आणि चिंतनामध्ये आठवा. आणखीन काय आठवा? ख्रिस्ताचं चारित्र्य आठवा. हालेलुया. कसं करायचं मनन, कशी करायची तयारी, कैसा करे ध्यान, कैसा करे चिंतन, तो आज मैं कुछ बातें आपको दे रहा हूं. हालेलुया. प्रभु की चारित्र को याद कीजिए. ख्रिस्ताचं चारित्र आठवा, त्याची कामं आठवा, प्रभु के कामों को याद कीजिए. हालेलुया. प्रभु की कृपा को याद कीजिए. जब मैं पापी था तब उसने मुझसे प्रेम किया. हालेलुया. मन से बात, आत्मा से आत्मा की बात. इन दिनों में जानबूझकर हमें ये करना पड़ेगा. आत्मा की ज्योत को अगर हमें जला के रखना है, आत्म्याला जर विझवायचं नसेल तर हे तेल आहे प्रियांनो. हे आपल्या शरीर रूपी दिव्यासाठी काय आहे? तेल आहे. ख्रिस्ताचं चारित्र्य, त्याचं काम पहा. इब्रिकरांसपत्र 12वा अध्याय वचन 2 आणि 3. हो हालेलुया. इब्रिकरांसपत्र 12वा अध्याय वचन 2 आणि 3. इब्री 12 वचन 2 आणि 3. इब्री अध्याय 12 वचन 2 आणि 3. आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावं. हा पुढे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता, त्यामुळे त्याने लाथ तुच्छ मानून वधस्तंभ सोसला. हालेलुया. तो देवाच्या राजस्थानाच्या उजवीकडे बसला. आमेन, आमेन. त्याच्या पुढे जो आनंद ठेवला होता तो त्याने तुच्छ मानला. तर ज्याने आमचा आनंद जगामध्ये आहे का? आज तुच्छ माना आणि त्याच्याकडे पहा. तो माझा प्रभू आहे, मग मी पण तसाच झालो पाहिजे. हा बदल आतून व्हावा लागतो प्रियांनो. आणि आतून होण्यासाठी 4 गाणी, प्रार्थना आणि नुसतं वचन वाचन नाही चालणार. आत्म्याच्या गोष्टी, आत्म्या पेटवणाऱ्या, आत्म्या प्रज्वलित करणारे हे मनन आणि चिंतनाच्या गोष्टी रोज आम्हाला आठवाव्या लागतील. आणखीन काय करू शकतो आम्ही मनन आणि चिंतनामध्ये? पवित्र आत्म्याच्या अधिकाराविषयी आम्ही विचार करू शकतो. हालेलुया. याच्याविषयी तुम्ही जरूर वाचा. पवित्र आत्म्याविषयी प्रभूनं काय म्हटलं आहे. योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 15 पासून 23 पर्यंत लिहून ठेवा प्रियांनो. हालेलुया. पवित्र आत्मा जो आमचा मदतगार,
पवित्र आत्मा जो हमारी सहायता के लिए दिया गया है, जो सब समय हमारे साथ रहेगा, अगर हम उसके अनुसार चलते रहेंगे तो पिता हमारे घर में आएगा, पुत्र हमारे घर में रहेगा, पवित्र आत्मा भी हमारे घर में वास करेगा। पिता, पुत्र और पवित्र आत्मा हमारे साथ रहेंगे। हालेलुया। अरे स्वर्गच आपल्या घरामध्ये येईल हो, स्वर्गच आपल्या हृदयामध्ये येईल हो। मग आम्हाला कशाची कमी? मग प्रभू आत्ता आला तरी हृदय आनंदानं म्हणेल, आला आला माझा तारणारा आला, ज्याच्या भेटीसाठी माझं हृदय तळमळत होतं, माझा जीव तुटत होता, माझं मन, तो माझा प्रभू आला। मी जाते माहेराला, मी जातो माहेराला, निज घराला, सनातन घराला। मनन आणि चिंतनामध्ये आत्मा अशा प्रकारे पेटतो प्रियांनो। हालेलुया। आठवा, देवाची कृपा, देवाच्या आज्ञा त्या मनन चिंतनाच्या वेळेला आठवा। हालेलुया। हो, मृत्यूच्या दोऱ्याने जरी मला वेढलं, दावीद राजा काय म्हणतो? क्लेश आणि संकट जरी माझ्यावर आली तरी मी त्याला भिणार नाही, कारण मला माहित आहे माझा येशू माझ्या बरोबर आहे। हालेलुया। देवाची कृपा, देवाच्या आज्ञा स्तोत्रसहित आणखीन एक सुंदर अध्याय 119 मनन आणि चिंतनासाठी प्रियांनो, खूप सुंदर आहे। ध्यान करने के लिए, मनन चिंतन करने के लिए भजन संहिता 119 भी हमें हमारी मदद करेगा, आत्मा का दीप जलाने के लिए। और इन दिनों में अगर हम ऐसा करते हैं तो हमारा दिया कभी नहीं बुझेगा, आत्मा की ज्योत कभी नहीं बुझेगी। हालेलुया। प्रभू येईल आणि मग तेव्हा तो म्हणेल, हो भल्या आणि विश्वासू दासा, तू माझ्या मननात, चिंतनात, ध्यानामध्ये, ओ माझ्या कृपेमध्ये माझ्यामध्ये अधिक वेळ घालवला आहेस, तू माझ्या सहभागितेमध्ये आला आहेस। भल्या आणि विश्वासू दासा, चल, तुझं राज्य, तुझं घर वाट पाहत आहे, इथे तू आता माझ्या बरोबर आनंद कर। हालेलुया। काही जण प्रभू येणार म्हणून घाबरले आहेत, कारण आत्मा विझलेला आहे। पण काही जण प्रभू येणार म्हणून आनंदित झालेले आहेत, कारण त्यांचं लक्ष इकडे नाही आहे। हालेलुया। आत्मा को मत बुझाइए, प्रथम स्थान प्रभु को दीजिए, प्रार्थना में जागते रहिए। और जो आज बात मैंने आपको बताई वचन से, प्रभु ने हमें सिखाई, वो है चिंतन, मनन और ध्यान करना। क्या सब लोग तैयार हैं? हालेलुया। प्रभु की महिमा के लिए, प्रभु की अद्भुत आनंद पाने के लिए ओ हम लगे रहेंगे। फिर एक बार हम अपनी आंखें बंद करेंगे और जो एक गीत मैं आपको सुनाने जा रहा हूँ, उस गीत में अपने आप को भूल जाइए, भूल जाइए। ओ मन को बोलने दीजिए पूरी तरह से।